अंगणवाडी सेविका मदतनीससाठी पुन्हा मोठा निर्णय। अंगणवाडी 8 जानेवारीला मोठी खुशखबर। 30 डिसेंबर अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। अंगणवाडी मदतनीस रिक्त पदासाठी 8 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन। रत्नागिरी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 1 मार्फत शिरगाव ग्रामपंचायतीमधील झाडगाव MIDC अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी मदतनीस रिक्त पद भरावयाचे आहे। इच्छुक स्त्री स्थानिक उमेदवारी 8 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना रत्नागिरी 1 साई प्रसाद बंगला एकता मार्ग मारुती मंदिर येथे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आवश्यक माहितीसाठी सुट्टीचे दिवस वगळून इतर कार्यालयीन दिवशी सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 या वेळेत संपर्क साधावा। नमुन्यातील परिपूर्ण अर्ज स्वीकारले जातील। खाडाखोड असलेले अर्ज किंवा कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत। मुदतीनंतर असलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व अपूर्ण अर्जाबाबत पत्रव्यवहार केला जाणार नाही, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 1 यांनी केले आहे। शैक्षणिक पात्रता इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक। राज्य शिक्षण मंडळ अथवा त्याच समक्ष गुणपत्रक आवश्यक असून पदवीधर पदवीयुत्तर D.Ed. B.Ed. असल्यास गुणपत्रक आवश्यक आहे। ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसूल गाव वाडी वस्ती पाडेमधील रहिवासी असणे आवश्यक आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस पदावर सरळ नियुक्तीसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्ष व कमान 35 वर्ष अशी राहील। तथापि विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमान 40 वर्ष अशी राहील। विधवा अनाथ असल्याबाबतचा दाखला लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारावर जास्तीत जास्त 2 वयात अपत्य अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग या प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचा दाखला जोडला असल्यास गुणांकन देण्यात येईल। अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्यास दाखला आवश्यक। शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र आवश्यक। MSIT अथवा शासनाने वेळोवेळी समक्ष ठरविलेला संगणक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असल्यास आवश्यक गुणांकन 30 जानेवारी 2025 च्या शासन निर्णयानुसार राहील।